वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचं लोकार्पण झालंय, मात्र या गाडीला अजूनही प्रवाशांची प्रतीक्षा आहे। वर्धा ते कळंब 10 रुपयात लोकलने जाता येतं, परंतु प्रवाशांचा हवा तितकासा प्रतिसाद मिळत नाही। वर्धा ते कळंब 42 किलोमीटर अंतराचा प्रवास आहे। या मार्गावर देवळी, भिडी आणि कळंब ही रेल्वे स्थानकं येतात, पण इथे उभारलेली रेल्वे स्थानकं गावापासून 1 ते 2 किलोमीटर लांब आहेत, त्यामुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचणं कठीण जाते। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। नुकतेच वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाच्या वर्धा ते कळंब या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर याचं लोकार्पण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं आणि सध्या वर्धा ते कळंब ही जी गाडी सुरू झालेली आहे, या गाडीच्या संदर्भात आपण पाहू शकतो की ही जी गाडी आहे ही गाडी कळंबपर्यंत पोहोचते आहे। वर्ध्यापासून कळंबपर्यंत एक गाडी जी आहे ती सकाळी 8 वाजताची गाडी, ही गाडी दररोज सकाळी 8 वाजता पोहोचते आणि परत ती 10 वाजता परत येते। एक जो टायमिंग आहे हा सुरू करण्यात आलेला आहे आणि वर्धा, भिडी, देवळी आणि कळंब अशा प्रकारची जी स्टेशन्स आहेत यामध्ये ती स्टेशन्स येतात। या स्टेशन्सवर जी काही एकूण प्रवासी असतील ती प्रवासी वाहतूक करीत ही जी गाडी आहे ही समोर जाते आणि कळंब येथे थांबते। तब्बल 42 किलोमीटरचं अंतर पार करत ग्रामीण एकूण नागरिकांना सोयीची ठरणारी ही जी गाडी आहे ही गाडी सुरू झाली आहे। आता जरी अल्पसा एकूण प्रतिसाद मिळत असला तरी पुढे जो आहे पुढे याचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा रेल्वे विभागाकडून व्यक्त होते आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।